तर या बादचा मार्द मॅच नो डाऊट ज्यानं बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग केली आणि बॉलिंग करत असताना जिथे धावा वेगानं वाढत होत्या अशा परिस्थितीमध्ये ज्यानं 2 विकेट संपादित केल्या आणि 2 धावा खर्च करणारा खेळाडू रोहित पॅन प्रमाणे बॅटिंग केली तोच रोहित धुळे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला काकांच्या शुभ हस्ते आम्ही देतो मॅन ऑफ द मॅच. काका या पुढे आपण. प्रकाश भोईर काकांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच रोहित धुळेला. यानं खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलाय. 2 विकेट संपादित केल्या आणि धावा देखील त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या. तोच खेळाडू या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित. भूषण भोईर वेलकम स्वागत आहे. हॅलो हॅलो हॅलो. चला जाऊयात आपण याही मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच राहुल सर. खरं तर रेग्युलर गटातील आपण पहिलाच सामना पाहिला तो देखील धाबा तिथे डिफेंड केला गेला जुबिली संघाच्या माध्यमातून. अगदी या मैदानावरती सध्या तरी धाबा डिफेंड करायला चेसिंग करायला थोडासा मित्रपणानं अडथळा येतो की काय. परंतु जाऊया त्या नेक्स्ट मॅचच्या दिशेने. नवीन सामना आहे. दोन्ही संघ आपण पाहत आहेत नवीन आहेत. एका बाजूने पाहिलं तर फतवा कुलगाव बी संघ. चला या ठिकाणी कुलगाव बी संघ आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्येच दोन्ही ही सलामी वीर बॅट्समन पाहायला मिळतात. एका बाजूला अरमान आणि त्यांच्या समवेत अरबाज ए. दोन्ही संघांना देऊयात मनपूर्वक शुभेच्छा. पी1चा पहिला षटक फेकण्यासाठी जय मल्हार इनगाव संघाच्या माध्यमातून गोलंदाज बॉलिंग मार्क वरती अनिकेत. गेम ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. पहिलाच बॉल अगदी या ठिकाणी हा पहिलाच बॉल अगदी बॅटर पासून दूर होता आणि पहिलाच बॉल अगदी यॉर्कर लेंथ वरती म्हणजेच पहिलाच बॉल मिळतपर्यंत कंट्रोल चेंडू होता. पहिलाच चेंडू डॉट येतोय. खरं तर डॉट बॉल आपल्या स्पेलची सुरुवात करत असताना अनिकेत मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ शून्यातून सुरुवात करतात. परंतु सेकंड बॉल अगदी आपण पाहिलं तर बॅट्समन अरमानच्या बॅटमध्ये होता. अरमानच्या अगदी रेडार मध्ये होता. गुडलेन स्पॉट आणि तिथे आपण पाहतात बॅटचा फेस ओपन केला जातोय अरमानांच्या माध्यमातून आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. अगदी जोवेली बी संघानं पहिला सामना जिंकला. अभिनंदन अभिनंदन विश्वनाथ दादा. खरं तर नक्कीच सातत्याने प्रेमल व्यक्तिमत्व आहेत. नेहमी त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असं असतो आणि संपूर्ण जोविली बी संघ पुन्हा एकदा अभिनंदन. पहिला षटकार मैदानाच्या आतमध्ये सेकंड बॉलवरती खेचण्यात आलाय. खरं तर अरमान
यांना आपण पाहतोय. एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज आहे अरमान. सेकंड बॉल यॉर्कर लेन अगदी चॉप करण्याचा प्रयत्न, परंतु इथून गलीमध्ये बॉल जातोय. तिथे आपण पाहता शेवटच्या मोमेंटला बॅकअप खूपच चांगला आलाय आणि याही बॉलवरती आपण पाहता चांगली फिल्डिंग, सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे जाताना पाहायला मिळते, ती म्हणजेच 7 या धावफलकावरती. पी म्हणतं षटक आहे. अगदी 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू पाहायला मिळतील. लॉंग ऑन आणि मिड विकेट मध्ये असे हे 2 खेळाडू सध्या तरी मी म्हणेन तैनात केली आहेत. इथे हा फटका अप्रतिम, फक्त प्लेसमेंट केली आहे. गॅप मधून बॉलला पाठवलाय सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल जाईल सरळ जमिनीला, दन 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 करत सीमा पार. अरबाजच्या बॅट मधनं चौकार. अगदी इथून अरबाजांच्या बॅट मधून देखील धावा येत आहेत. अगदी इथे देखील फटका दमदार होता. खरं तर कंट्रोल शॉट होता, परंतु अगदी गॅप मध्ये खेळले होते. डीप मध्ये आपण पाहिलं तर लॉंग ऑफ ला खेळायला पोहोचले आणि तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अवघी एकच धाव मिळाली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 12 या धावफलकावरती. आज सध्या तरी इथून चांगली सुरुवात. खरं तर कुलगाव बी संघाला सपोर्ट करण्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके निसरबाई शेख जे महाराष्ट्र पोलीस आहेत, सातत्याने ते आपल्या टीमला ते सपोर्ट करतायत. क्रिकेट प्रेमी आहेत, परंतु इथे फटका दमदार आहे. इथे दुसऱ्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु पुन्हा एकदा कॅन्सल कॉल मी म्हणून या ठिकाणी अरबाजने केला आणि पुन्हा एकदा अरमान मात्र क्रीज मध्ये सुखरूप पोहोचलेत. पाहता पाहता इथून P1 चं षटक कंप्लीट झालंय आणि P1 मध्ये धावा आल्या तब्बल 13 धावा, म्हणजे चांगली सुरुवात. पहिल्याच ओव्हर मध्ये गुलगाव बी संघाची धावा संख्या जाऊन पोहोचले ती बिनबाद 13 धावा आहेत. चला या ठिकाणी दोन्ही संघांना विनंती असेल की कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये, याची ही नोंद घ्यायची आहे. अगदी पहिला चेंडू ठीक पाहिलं तर जवळ अगदी 1 वाजून 32 मिनिटांनी पहिला चेंडू फेकण्यात आला, म्हणजे जवळ 4 मिनिटांमध्ये हा पहिला षटक कंप्लीट केला जातोय. चला स्पीडअप घ्यायचा आहे. षटक क्रमांक दुसरं P2 चं हे षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती जे म्हणणार इंदगाव संघाच्या माध्यमातून दुसऱ्या षटकात विराज यांना आपण पाहतोय. मॅच ऑन. शॉर्ट ऑफ लेन बॉल गॅप मध्ये बॉलला पाठवलाय, इनफिल्डला भेजला, परंतु डीप मध्ये तेवढी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी जवळ दूरवरचं अंतर त्या ठिकाणी गाठण्यात आलं. अगदी विकी होते त्या ठिकाणी, चांगली फिल्डिंग विकी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी पहिल्याच बॉलवरती 2 धावा. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 15 या धावफलकावरती. 15 धावा. पुन्हा एकदा मॅच ऑन. गोलंदाज विराज इथे हा चेंडू पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये. अगदी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ शॉट, अगदी सरळ हा फटका खेळला झाला. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अरमानच्या बॅट मधनं. हा आणखीन एक धमाका, आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. अगदी ऍक्शन रिप्ले समोरच आपण पाहिलं. खरं तर पंचांना टार्गेट करण्यात आलं होतं पुन्हा एकदा. जवळ आज पाहिलं तर अगदी योगीराज सरांवरती मी टार्गेट केलं जातं. मागील ही मॅच मध्ये आपण पाहिलं तर त्याच दिशेने चेंडू आला होता आणि याही मॅच मध्ये वुडलँड स्पॉटचा बॉल ऑन साइडला खेचलाय. फटका हा देखील दमदार आहे आणि अरमान आता थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅट मधून आणखीन एक धमाका, आणखीन एक बिग ब्लास्ट षटकार. अगदी या ठिकाणी आपण पाहतोय निसारबाई शेख या सामन्याचा आनंद घेत आहेत. की त्यांचे मनपूर्वक स्वागत. आपल्या टीमला ते नक्कीच चेअर करतायत, आपल्या टीमला ते नक्कीच प्रोत्साहित करतायत. निसारबाई शेख आपण व्यासपीठावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सातत्याने ते आपल्या टीमला नक्कीच सातत्याने काही ना काही पारितोषिक ते लावतच असतात, परंतु आज नक्कीच आपल्या टीमला नक्कीच ते सपोर्ट करतात. पुन्हा एकदा स्वागत. ऑन साइडला 1 सेकंड खेचलाय, हा देखील फटका अप्रतिम, परफेक्ट
बॅट अँड बॉलचा संपर्क, बॉल सीमा पार, आणखीन एक धमाका, आणखीन एक षटकार. अरमानच्या बॅटमधनं आणखीन एक हा षटकार पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले, अगदी अवे फ्रॉम दी बॉडी, बॅटर पासून दूर चेंडू होता आणि अगदी खेचून मारलेला हा फटका अरमाननं. तब्बल 6 धावा मिळाल्या. धमाकेदार सुरुवात आजच्या सर्व संघांनी खरं तर पहिल्या सत्रामध्ये सर्वांनीच इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. मग पहिला सामना आपण पाहिला तर तिथे इथे मात्र फटका फसला. झेलची संधी, स्क्वेअर लगला खेळाडू पोहोचतायत. कोणत्याही प्रकारच्या चुका नाही आहेत, परंतु मागील 2 बॉलवरती 2 षटकार आले होते आणि त्या षटकारांचा मित्र म्हणेन हा क्विक रिप्लाय आहे, पलटवार आहे या ठिकाणी. आणि इथून विराजने केलं कमबॅक. सेट बॅटर अर्थातच अरमान, त्याला जावं लागेल डगआउट मध्ये. हा पहिला धक्का 31 या धावसंख्येवरती. अरमान बॅक टू दी पेव्हिलियन. चला मॅच ऑन. नवीन बॅट्समन सोईल मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल सोईल साठी कुठल्या स्पॉटचा होता. अगदी स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून अगदी बॅटर बॉलचा चांगला संपर्क नाहीये. परंतु हा देखील या ठिकाणी पाहतोय निर्धाव चेंडू. षटक क्रमांक या ठिकाणी पाहिला तर दुसरंही कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 31 या फलकावरती. अगदी 31 म्हणजे काल 31st नाईट होते आणि काल मात्र सर्वांनीच चांगलाच एन्जॉय केला असेल. आणि सध्या तरी 31 धावा अर्थातच 31st या ठिकाणी आपण धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 जय मल्हार इनगाव संघाच्या माध्यमातून गोलंदाज बॉलिंग मार्क वरती बॉलर यस अनिकेत आहे त्या ठिकाणी. खरं तर याच अनिकेतनं षटक क्रमांक पहिला फेकलं होतं. पहिल्या षटकामध्ये जवळ आपण पहिल्या धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता इथून पुन्हा एकदा अनिकेत वरती मी तर म्हणेन विश्वास दाखवलाय, भरोसा दिलाय. परंतु इथून आता अनिकेतला पुन्हा कमबॅक करावा लागेल की का माझ्यावरती ही जबाबदारी दिली याचा मी तर म्हणेन उत्तर द्यावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. 3रं षटक अनिकेत. मॅच ऑन. स्ट्राईक वरती अरबाज आहेत. त्यांच्या बॅटमधून देखील आतापर्यंत एक चौकार आलाय, परंतु तदनंतर संयम दाखवलाय. फुलालेंचा बॉल, इथे फटका फसलाय. झेलची संधी, लॉंग ऑन ला खेळाडू आहेत. तिथे जजमेंट चांगलं पाहायला मिळतंय आणि इथून एकाच ऍक्शन मध्ये कॅच कॅरी केली जाते. इथे हा लागतोय दुसरा धक्का टीम कुलगाव बी संघाला. अरबाज बॅक टू दी पवेलियन. अगदी या ठिकाणी आपण पाहतोय या षटकात खरं तर अनिकेत कमबॅक करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या, परंतु या षटकात पुन्हा आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती सेट झालेला बॅट्समनला आउट केले गेलं. यॉर्कर लेन सरळ बॅट आपण हा फटका खेळलाय. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अरबाज बी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. अगदी कुलगाव बी संघ म्हटलं तर या टीम मध्ये जवळ 4 अरबाज आहेत. अगदी या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहतोय खरं तर जे एरोप्लेन जातोय तो देखील या ठिकाणी कॅप्चर केला जातोय. खरं तर खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट अगदी मैदानामध्ये जे घडतंय ते देखील दाखवण्याचं काम आणि मैदानाच्या बाहेर जे काही चालू आहे किंवा जे काही सुरू आहे ते सर्व काही दाखवण्याचं काम इथून होमसा MTC लाईव्ह सध्या दाखवत असताना अगदी कॅमेरामॅनच्या भूमिकेत रोशन यांना पण पाहतोय. रोशन फराट सध्या तरी चांगली कामगिरी करत आहेत. मॅच ऑन.
33 धावा धावफलकावरती आहेत. इथे फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा फटका फसलाय, झेलची संधी, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू. परंतु शेवटच्या मोमेंटला इथे सध्या ते प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्नांना दाद द्यावी लागेल, परंतु तदनंतर अपयश आलंय पदरात आणि बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये जाईल, सीमारेषा बाहेर. धावा मिळतील 4. 4च्या मदतीनं टीमची टोटल 37 धावा आहेत. 37 धावा धावफलकावरती. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये जवळजवळ पाहिलं तरी 31 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर या षटकामध्ये अगदी अनिकेत यांचा हा चांगला कमबॅक राहिलाय. उर्वरित अजूनही षटकांचा विचार केला, चेंडूंचा विचार केला तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकात. सध्या तरी चांगली कामगिरी केली जाते. फुलेलेंचा बॉल, परंतु इथे आपण पाहतात सॉफ्ट हँड बॉलला पुन्हा एकदा ऑनसाइडला ढकललंय. तिथे डीप मध्ये आपण पाहता खेळाडू आहेत अगदी मिड विकेट क्षेत्रात, तिथून चांगली फिटिंग पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सिंगल, सध्या तरी सिंगल डबलला इथून प्राधान्य दिलं जातं टीम कुलगाव बी संघाच्या माध्यमातून. सातत्याने धावफलक मात्र पुढे नेण्याचं काम, धावफलक हालते ठेवलं जाते या ठिकाणी. अगदी हा चांगला माइंडसेट मी तर म्हणेन कुलगाव बी संघाचा. टीमची टोटल 38 धावा. शेवटचा बॉल, इथे बॅटची एज, परंतु अगदी यष्टीरक्षक अगदी त्यांच्यापासून मात्र मी तर म्हणेन दूर चेंडू होता, परंतु स्लीप मध्ये चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप. इथे जर का चेंडू सोडला असता तर इथे देखील जवळजवळ 4 धावा मिळाल्या असत्या टीम कुलगाव संघाला, परंतु चांगली फिल्डिंग या ठिकाणी मी तर म्हणेन इनगाव संघाच्या माध्यमातून. आणि इथून चला पाण्याची मागणी होते मैदानाच्या, लगेच पाणी घेऊन जायचं 12th मॅन. चला दोन्हीही 12th मॅन आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकता. 3 षटकांचा खेळ इथं संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर कुलगाव बी संघाची धाबत संख्या जाऊन पोहोचली ती 39 धाबा. चला यानंतर होणारे नेक्स्ट मॅच जय मल्हार शिरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट डिंगडोंग कासगाव संघ आहे. दोन्ही संघ आपण या ठिकाणी हजर असाल तर आपण रिपोर्टिंग करायचे आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये आपल्या कॅप्टनला आपण टॉससाठी पाठवायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. नेक्स्ट मॅच जय मल्हार शिरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट डिंगडोंग कासगाव संघ. चला या ठिकाणी जय मल्हार शिरगाव संघ आलेला आहे, त्याचं मनपूर्वक स्वागत आपण करूयात. वेलकम. संपूर्ण शिरगाव संघ आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. अगदी पुढच्या मॅच मध्ये जय मल्हार शिरगाव संघाला आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं तर डिंगडोंग कासगाव संघ आहे. चला लगेच याही मॅचला आपण सुरुवात करूयात. कोणत्या प्रकारचा वेळ खर्च न करता लगेच मॅच ऑन करायचे आहे. पहिल्या 3 षटकांचा खेळ इथनं कंप्लीट झाला आणि 3 षटकांमध्ये तब्बल 39 धावा बनल्या गेल्यात. आता उर्वरित 12 चेंडू आहेत, उर्वरित 2 षटके इथून शिल्लक आहेत, परंतु या 2 षटकात आता कुलगाव बी संघ आता किती धावा बनवेल. अगदी मागील षटकामध्ये मी तर म्हणेन अनिकेतने चांगली कामगिरी केली, अगदी गोलंदाजी करत असताना मात्र कमबॅक केलाय. मॅच ऑन. षटक क्रमांक 4
गोलंदाज प्रदीप अगदी नवखा गोलंदाज आहे, परंतु इथून त्यांना आता सातत्याने मात्र अचूक कामगिरी करावी लागेल, सातत्याने चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. अगदी इथून आता या दोन्ही संघांना आता आक्रमक खेळ दाखवावा लागेल. धाबा एका टीमला बनवायच्या आहेत, परंतु दुसऱ्या टीमला धाबा रोखायच्या आहेत. मॅच ऑन. गोलंदाज प्रदीप, पहिलाच बॉल. इथे प्रदीप यांचा कदाचित मी तर म्हणेन हातातून हा चेंडू निसटलाय आणि तदनंतर बॅट्समनला बीट केलं, यष्टीरक्षकाला बीट केलं आणि बॉल सरळ मात्र दोघांना बीट करत असताना जाईल. लॉंग स्टॉप, बाउंड्री यांच्या बाहेर, पंचांचा इशारा, नो बॉल. त्यावरती आलेला हा चौकार. आता इथून या 5 धाबा एक्स्ट्राच्या माध्यमातून मिळतील. या 5 धाबा अगदी मी तर म्हणेन बोनसच्या स्वरूपामध्ये मिळतील. न खाता पिता या मी तर म्हणेन दुपारच्या सत्रामध्ये कोलगाव बी संघाचं पोट भरलं गेलं. फ्री हिटचा हा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती मी तर म्हणेन चांगली कामगिरी केली जाते गोलंदाज प्रदीप यांच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. सरळ हा चेंडू गुडलेन स्पॉट वरती होता. टप्पा पडल्यानंतर मात्र मी तर म्हणेन एक्स्ट्रा मी तर म्हणेन बाउन्स मिळाला आणि तिथून मात्र हा बॉल डॉट आलाय. सोईल आहेत स्ट्राईक वरती, सोईल मात्र बीट होत आहेत. हा फटका चांगला आहे. ऑन साइडला आपण बघता फक्त दिशा दिली आहे, गॅप मध्ये बॉल अडकलाय, तिथे खेळाडू पोहोचतील. शेवटच्या मोमेंटला अमोलनं अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल खेळाचा वापर केला. अर्थातच पायानं बॉलला आतमध्ये ढकललं आणि याही बॉलवरती चांगली फिल्डिंग. जबरजबर आपल्या टीमसाठी मी तर म्हणेन अमोलनं या 2 धावा वाचवल्यात आणि 2 धावा मिळतील त्या म्हणजेच जय मल्हार इनगाव संघाला. टीमची टोटल जाऊन या कुलगाव संघाला टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 46 या धावफलकावरती. 46 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. अगदी धाबा जमा करण्याचं काम सध्या तरी या पहिल्या सत्रामध्ये केलं जातोय. सुरुवात मात्र चांगली झाली अरमान आणि अरबाज यांच्या माध्यमातून, परंतु तदनंतर आता इथून जे मधल्या फळीतील फलंदाज आहेत ना ते सातत्याने धाबा जमा करण्याचं काम करत आहेत आणि हा मी तर म्हणेन हा चांगला माइंडसेट, कारण की प्रत्येक बॉलवरती धाबा येणं महत्वाचं राहतंय. सध्या समोरच्या टीमला आपल्याला टार्गेट द्यायचं आहे. प्रत्येक बॉल महत्वाचा आणि प्रत्येक धाव देखील तेवढीच महत्वाची आहे. टीमची टोटल 47 धावा. गुडलेन स्पॉटचा बॉल ऑन साइडला खेचून मारायचा होता. अगदी अरबाज यांच्यापासून दूर चेंडू फेकला होता आणि इथून आपण पाहिलं तर हा देखील निर्धाव चेंडू, डॉट बॉल. प्रदीप सध्या इथून याही षटकात अगदी सुरुवातीला आपण पाहिलं 9 बॉलवरती 4 आल्या होत्या, परंतु तिथून मात्र चांगली कामगिरी राहिली आहे. वन्स अगेन अवे फ्रॉम दी बॉडी, परंतु आताचा हा चेंडू पंच इथे पाहत आहेत अगदी ऑफस्टिकच्या भरपूर आणि भरपूरच बाहेर. अगदी इथून हा वाईडचा इशारा, एक्स्ट्रा धाबेत मिळेल. टीमची टोटल 48 धाबा. अगदी या खेळपट्टीवरती आता जशी खेळपट्टी तापली आहे ना तशी मात्र आता मी तर म्हणेन फलंदाज देखील तापायला पाहिजेत, परंतु इथून गोलंदाजी सध्या मी तर म्हणेन चांगली होते, परंतु इथून गोलंदाजांना आता टप्पा सापडत नाहीये. आणखीन एक व्हाईट बॉल लगातारचा हा दुसरा खराब चेंडू पाहायला मिळतोय. उर्वरित अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळायचा होता, परंतु इथून बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वारंवार इथून अरबाज सध्या तरी बॉल बीट करत आहेत. अगदी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी बॉल मिस केले जात आहेत आणि इथून आणखीन एक निर्धाव चेंडू. 49 धाबा आहेत धावफलकावरती, परंतु इथून प्रदीप सध्या तरी पुन्हा एकदा अरबाजला थांबवण्याचं काम करत आहेत. सातत्याने एकाच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. अगदी एकाच टप्प्यावरती गोलंदाजी करणं सध्या तरी कठीण काम असतं, परंतु या ठिकाणी प्रदीप काय कामगिरी करतोय. सातत्याने गुडलँड स्पॉट, एकच टप्पा धरला आणि त्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. आणखीन एक निर्धाव चेंडू, अगदी अरबाजला आणखीन एक बीट केले गेला. टीमचे टोटल 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले ती 49 या धावफलकावरती.
चला मॅच ऑन. शेवटचं हे षटक अजूनही शिल्लक आहे. शेवटच्या षटकात आता किती धावा येतील. जर का या षटकात 10 ते 12 धाबा आल्या तर देखील मित्रमंडळी चांगली धाबा होऊ शकते. आतापर्यंत 49 म्हणल्या गेल्या, परंतु अजूनही काही धाबा ऍड करण्याचं काम सध्या तरी कुलगाव बी संघ करतोय. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघ एकाच लेवलचे आहेत. अगदी जय मल्हार इनगाव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर कुलगाव बी संघ एकमेकांना सध्या तरी चांगली फाईट देत असताना आतापर्यंत मित्रमंडळी बॅलन्स खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना दाखवलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धाबा. शेवटचे षटक. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती विशाल. सध्या तरी या मॅच मध्ये सोहिल आणि अरबाज यांच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे, परंतु आता इथून जो वेळ घेतलाय तो वेळ आता मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागेल. पुन्हा एकदा पहिलाच बॉल खेळत असताना फक्त बॉलला दिशा दिली आणि बॉलला पाठवलाय. अगदी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॉल सीमारेषा बाहेर. सोहिलच्या बॅटमधनं हा चौकार. अगदी फक्त दिशा देण्याचं काम या ठिकाणी सोहिल करताना. या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मागणी होती. आता यानंतर हा चेंडू जिथे चेक केलं जाईल याचीही नोंद मात्र गोलंदाजाने घ्यायची आहे. यस स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहिलं तर नक्कीच देवा भोईर यांना आपण पाहतोय. सध्या तरी अगदी अप्रतिम हे पंच आहेत. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा देखील ते नक्कीच करतायत आणि सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये त्यांना आपण पाहतोय पंचाची कामगिरी करत असताना. देवा भोईर मात्र हे मोठे नाव आहे. नक्कीच ते देखील डीके पॅनल मध्ये नक्कीच आता त्यांना देखील ऍड केलं जाईल. यस आता इथे चेक केलं जाईल. चला तिसऱ्या पंचांना विनंती असेल या डीके सर आपण इथे चेक करायचं आहे. अगदी तिसऱ्या पंचाची मागणी मात्र या चेंडूवरती केली जाते. अगदी बॅटिंग करत असताना मात्र टीमनं अगदी या गोलंदाजावरती मात्र मित्र आक्षेप घेतलाय आणि आता इथून चेक केलं जात आहे. यस या ठिकाणी फेअर बॉल आहे. चला आम्ही ऑन फील्ड अंपायरला विनंती करू आपण आज फक्त लक्ष द्यायचं या गोलंदाजावरती. इथे फटका प्रतिम गॅप शॉट सिलेक्शन परंतु सरळ हवांशी वार्तालाप करत असताना बॉलला सरळ पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अगदी या ठिकाणी 6 धावा मिळतील. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती 60 या धावफलकावरती. अगदी मागच्या षटकामध्ये अरबाजला सध्या तरी थांबवलं होतं, परंतु आता इथून शेवटच्या षटकामध्ये अरबाज आता थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅटमधून षटकार येतोय. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं सध्या तरी धाबांची भूक मित्र म्हणून भागवत असताना टीम कुलगाव बी संघ. चला जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही टीम अजूनही भरपूर सामने पेंडिंग आहेत. वेळेचा विचार केला तर जवळ आता अगदी 2 वाजायला आलेले आहेत. उर्वरित अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. गुडलेस शॉटचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका फसलाय. स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय अमोल आहेत. त्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. बॉलला जज केलं आणि जज करता करता बॉलला ग्रिप देखील केलं आणि इथून फलंदाज बाद. ज्या अरबाजनं षटकार लगावला होता विशाल यांच्या अगेन्स्ट आणि विशालनं लगेच त्याचा प्रत्युत्तर दिलाय विकेटनं. फलंदाज बाद.
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये देबा भोईर सरांना आपण पाहतोय. खरं तर स्क्वेलेकच्या पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने मात्र त्यांच्या माध्यमातून अचूक निर्णय येत आहेत. आज आज देखील त्यांची चांगली कामगिरी आणि सलग मात्र येणाऱ्या या स्पर्धेमध्ये त्यांना आपण कंटिन्यू पाहणार आहोत. आणि सातत्याने 5 दिवस मात्र देबा भोईर सर मैदानाच्या आतमध्ये आपली कलाकृती दाखवतील. यस, या ठिकाणी व्हाईट बॉल आहे. एक एक्स्ट्रा धाव, टीमची टोटल 61 61 धावा. उर्वरित अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु इथून या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येईल का? साईल आहेत मैदानाच्या आतमध्ये. गेल्या गेल्या आपल्या नावाचा परिचय देत असताना साईल त्याच्या बॅटमधनं हा उत्तुंग षटकार. सध्या तरी नक्कीच साहिलला मथुर या नावाने देखील जाणलं जातं आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार येतोय. काय फटका होता. अगदी मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेला जसा षटकार लगावला आणि लगेचच ते आपली बॅट मात्र अगदी खेळाडू कक्षाकडे दाखवली की माझ्यामध्ये देखील ताकद आहे, माझ्यामध्ये देखील दम आहे आणि माझ्या बॅटमध्ये देखील दम आहे. हेच दाखवत असताना साहिल मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय. टीमची टोटल 67 धाबा. शेवटचा बॉल, परंतु शेवट कशा प्रकारे गोड होईल हे देखील पाहूयात. साहिल आपण मात्र स्ट्राईक वरती आहेत. वन्स अगेन पुन्हा एकदा या ठिकाणी लांबच पाठवलाय आणि साहिल दाखवतात आता बॉल आणा तिथून. बॉल सीमारच्या बाहेर. बॅक टू बॅक हा दुसरा धमाका आणि निसरबाई शेख देखील या ठिकाणी खरं तर सामन्यांचा आनंद घेतात आणि साहिल यांच्यावरती सध्या तरी ते खुश होतात. आणि निसरबाई शेख जर आता स्टेजवरती असते तर नक्कीच काही ना काही पारितोषिक मिळालं असतं. परंतु यास या ठिकाणी या 2 षटकांसाठी निसरबाई शेख यांच्या माध्यमातून साहिलला अर्थातच मथुरला 500 रुपयाचे कॅश प्राइज. अभिनंदन साहिल. या ठिकाणी पहिला सत्र संपलाय आणि पहिल्या सत्रात तब्बल 70+ अर्थात तब्बल 73 धाबा बनल्या गेल्या आणि 74 धाबासंख्येचा आता इथे टार्गेट उभा केला तो म्हणजे जय मल्हार इनगाव संघासमोर. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. जय मल्हार शिरगाव संघ आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर डिंग डॉंग कासगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. खरं तर आयोजक म्हणून आपण पाहतात रुपेश अगदी यस अगदी मंगेश भोईर मॅगी यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस या. खरं तर ते देखील आयोजकांच्या भूमिकेत आहेत. संपूर्ण जय हनुमान क्रीडा मंडळ ढोके मात्र संपूर्ण या स्पर्धेचे ते आयोजक आहेत. या ठिकाणी मिताली 11 डिंगडॉंग कासगाव संघाचे कॅप्टन आलेत आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर खरं तर जय मल्हार सीसी कुलगाव संघ. या ठिकाणी टॉस करूयात. या मंगेश सर आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या निसराबाई शेख आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्यांच्या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करूयात. इथे टॉस केला जातोय. या ठिकाणी टॉस कंप्लीट झालाय. टॉस जिंकलाय तो म्हणजे जय मल्हार सीसी शिरगाव संघानं. निर्णय सध्या तरी पेंडिंग ठेवलाय. 5 षटकांचा सामना आहे. कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे, याची ही नोंद घ्यायची आहे. हॅलो हॅलो अगदी या ठिकाणी पहिला सत्र संपलाय. तब्बल 74 धाबसंख्येचं टार्गेट आहे आणि आता हे 74 धाबसंख्येचं टार्गेट अगदी या ठिकाणी चेस केलं जाईल की रोखलं जाईल याचा धावता विवरण पुन्हा एकदा आपण ऐकूयात राहुल सरांच्या आवाजामध्ये. थँक्यू सो मच.
हॅलो. थँक्यू सो मच. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहता जर्मन क्रिकेट संघ ढोके आयोजित जर्मन चषकाचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळते आणि अखेर आपण पाहतोय खरं तर टॉस इथे जिंकला होता टीम पतवा 11 कुळगाव बी संघाने. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग करायचा निर्णय घेतला आणि हो, आम्ही बरोबर आहोत हे त्याने दाखवलं. कारण पहिल्या 5 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचल्या टीमची. टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 73 धाबा आणि आता 74 धाबाचं लक्ष तुम्ही पाहताय या मॅच मध्ये. सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली. एका बाजूला तुम्ही पाहताय फलंदाज विकी, त्याच्या साथीनं तुम्हाला पाहायला मिळेल पंकज कडव, त्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो. तोच खेळाडू मैदानावरती आता दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तनवीर षटक क्रमांक पहिले घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. पहिला बॉल राऊंड द विकेट. पहिला बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, लाईन खराब, त्यामुळे पंच घोषित करतात. व्हाईट बॉलचा इशारा यांच्यापर्यंत पोहोचतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. 74 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आणि त्याच 74 धावा चेस करत असताना पहिला बॉल मी म्हणेन खराब टाकला बॉलर तनवीरच्या माध्यमातून. राऊंड द विकेट. फुटॉस होता, टर्न केलाय ऑन साइडला, गॅपमधून बॉल चालला, डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतील. सिंगल एकपडी 2 धावांचा प्रयत्न इथे होतोय आणि 2 धावा एकपड्याचा प्रयत्न पुढे फसला, त्यामुळे सिंगल भीतीये. ओम साई एमटीसी लाईव्ह च्या माध्यमातून या स्पर्धेचं ते प्रेक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. क्वार्टरफिल किल्लाटी त्यांचं ब्रीद वाक्य आणि अखेर भरपूर चर्चा रंगली. खूप चांगलं टेलिकास्ट तर निसरभाई शेख, महाराष्ट्र पोलीस यांनी देखील एमटीसी लाईव्हचं कौतुक केलं की क्वालिटी भरपूर चांगली आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. पंकज कडव ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो, तात्पटच खेळत होता आणि अखेर धक्का लागेल पहिल्या टीम हिंदगाव संघाला. फलंदाज बाद.
यश मोरेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. खर तर यावर्षी भरपूर अपेक्षा होता गुळगावकरांना की ISPL या स्पर्धेमध्ये यश दाखल होईल, परंतु पुढच्या वर्षीसाठी आपण आता यशला शुभेच्छा देऊ, हरकत नाहीये. क्रिकेट टाळ्यांचा कडकडाट तुम्हाला ऐकायला मिळेल यश मोरेसाठी. लेफ्ट मोर द विकेट. हा ट्रॅकर बॉल, पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय, जाळं रचलंय आणि त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम केलंय. यावेळेस तुम्ही पाहता अरबाननं एक चांगला झेल टिपलाय आणि अखेर फलंदाज इथे मैदान सोडावं लागतंय. धक्का लागेल टीम इंदगाव संघाला. फलंदाज बाद. आज संघनायकाच्या भूमिकेत खर तर अरबाज सी ला आपण पाहतोय आणि अरबाज सी वरती खर तर भाईजान यांचं भरपूर विशेष प्रेम असतं. अरबाज सी यांच्यावरती विशेष प्रेम असतं भाईजान यांचं आणि प्रत्येक खर तर यस काळजाचा तुकडा आहे. कारण प्रत्येक गोष्ट भाईजान बोलतात त्यावेळेस अरबाज ऐकत असतो. त्यामुळे या मॅच मध्ये आपण पाहतोय आज भाईजानने जिम्मेदारी दिली आहे अरबाज सी च्या खांद्यावरती की तुला पूर्णपणे टीम मॅनेजमेंट करायची आहे. त्यामुळे इस्टेटच्या मागून मी म्हणेन आता सर्व फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळेल अरबाज सीच्या माध्यमातून लावली जाते. यश मोरे चांगली गोलंदाजी करतोय. राऊंड द विकेट. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील तुम्ही पाहताय वेगावरती स्वार असलेला गोलंदाज यश मोरे वेगाने बीट करतोय. लेफ्ट ओव्हर द विकेट दाखल झाला. लेफ्ट सीमर गोलंदाज तुम्ही पाहताय, टप्पा पडला, भरता वेगानं बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना सामना रंगतोय. हो, रंगलाच पाहिजे कारण त्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील दाखल झालेत. 75 धाबा, 74 धावाचं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि त्याच अनुषंगाने मी म्हणेन या धाबा चेस करायच्या. इथून मात्र पंकज लवकर आउट झालाय, त्यामुळे संघ अडचणीत सापडतोय. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा स्विंग आणि मिस, टप्पा पडला. यावेळेस देखील तुम्ही पाहताय अगदी नाका जवळून बॉल निघून चाललाय. परफ्यूम डिलिव्हरी तुम्हाला बाल बॅल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. यशच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी आणि अखेर वन मोर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत सलगचे 3 बॉल शॉट टाकलेत यशच्या माध्यमातून. त्यामुळे अजूनही या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करते टीम कुळगाव. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न हा देखील राहिलाय. मुंबईमध्ये नेटवर्क क्रिकेटमध्ये फुटवर्क भरपूर जरुरी असतं, परंतु तसं काही घडलं नाहीये. त्यामुळे अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करतोय यश मोरे. लेफ्ट मोर द विकेट ना गोलंदाज दाखल झाला या मॅच मध्ये. पूर्णपणे त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी आतापर्यंत तो निभावतोय या मॅच मध्ये. कारण त्याला देखील माहिती आहे आज इथून जिंकायचं तर इंदगाव संघाच्या अगेन्स्ट चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु आज या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. फटका खेचला, ऑन साईडला फक्त दिशा दिली. आकी पोहोचतील, बॉल लाडवण्याचा प्रयत्न करतात. बॉल सीमा पार येतोय चौकार. हा चौकार आलाय. अजून एक चांगला फटका. मिड विकेटला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
अरबाज बी षटक क्रमांक 3. अरबाजचा पहिला बॉल खेचला ऑन साइडला डी बॅकवर स्कोर लेक्सी मारे शफर षटकार. तर भाईजानने सांगितलं होतं की चिक्या, परंतु चिक्या नाही तर मैदानावरती अरबाज बी आलाय आणि त्याचं केलंय भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 21 धावा. तर मुख्य बास्केटवरती निसारबाई शेख आहेत आणि क्रिकेटचा अनुभव त्यांना भरपूर आहे. कारण तर या खेळामध्ये त्यांनी आपलं आयुष्य अर्ध घालवलंय. चांगला क्रिकेट त्यांनी नेहमीच खेळला. यावेळेला देखील पुन्हा एकदा भाईजान यांना हा उत्तर होता. तर या करता चेंडू तुम्हाला पाल मिळेल. टप्पा पडला भरता वेगाने निघून चालला बॅटम बॅटच्या बदल्यात. त्यामुळे डॉटबॉलची समाप्ती तुम्हाला पाल मिळेल. पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये. एक धावा ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. मिड विकेटला खेळाडू पोहोचतील. एक सिंगल तिथे एकवटली. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. 22 धावा टोलेच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहत आहे. खरं तर एक नामांकित पंच म्हणून त्याची ओळख आहे. कित्येक वर्ष ढोकी टीमला मेंटॉरच्या भूमिकेत ज्यांनी मात्र गाईड केलं आणि आता अखेर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पंचाच्या भूमिकेत अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेत. खेळामध्ये योग्य होतो. या टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहताय त्यांना कॅच केलं जातं. बघा किती सुंदर हा चेहरा, किती भोळा चेहरा तुम्हाला पाहायला मिळेल देवा भुईर यांचा. खरं तर अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेत. क्रिकेटचा खेळ त्यांनी गाजवलाय. त्यामुळे की काय आज डोकेकरांनी विश्वास दाखवलाय दिव्या भुईर यांच्या खांद्यावरती आणि भरपूर चांगली अंपायरिंग त्याची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एकदा जोरला टाळा होऊन जाऊ द्या देवा भुईर यांच्यासाठी. कारण नेहमीच आपण पाहतोय डोके संघ जिथे जिथे विषय गंभीर तिथे देवा भोईर उभा खंबीर हे चित्र आम्ही नेहमीच पाहिलं. मग डोके टीमला सकाळी खरं तर मॅचला नेण्यासाठी सर्वात आधी जर कोण उठत असेल तर ते नाव आहे देवा भोईर. त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. काही खेळाचा खेळ शिल्लक आहे त्यामुळे आता ड्रिंक्समॅन आपण रेडी राहा. अरबाज बिन खरं तर चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर पुढच्या 4 बॉलवरती फक्त 3 धावा खर्च केल्या. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक धक्का लागतोय. फलंदाज बाद.
ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगती पथावरती आता तुम्हाला पार मिळेल. यश मोरे आलेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. 12 बॉल आणि आता या मॅच मध्ये 50 धाबांची गरज. 12 बॉल 50 धाबांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती यश मोरे आता दाखल होतोय. समोर फलंदाज तुम्हाला पार मिळेल. पहिला बॉल वेग भरपूर होता परंतु लाईन थोडीशी खराब आहे त्यामुळे पंच घोषित करतात. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता पुढे सरकते. 12 बॉल 49 धाबांची गरज. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे करते टीम खुळगाव परंतु दुसऱ्या बाजूला देखील टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल टीम इंगाव संघाच्या माध्यमातून. या मॅच मध्ये पंकज कडवची विकेट भरपूर महत्वाची होती. तो लवकर आउट झाला त्यामुळे संघ कुठेतरी अडचणीत सापडला. बेगीट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. 3 खेळाडू बॉल वरती येतील. डीपमधून क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचले. तर क्रिकेट हा खेळ खेळत असताना थोडस लक्ष द्या कारण कधीही जर टक्कर झाली तर नक्कीच दुखापत होऊ शकते त्यामुळे लक्षात असू द्या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आमचे दिनेशजी रमेश भोईर साहेब आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. यशाच्या मागे रोमनला तुम्ही पाहताय फायनलच्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा बिग हिट. हा फटका चांगला आहे. इथे धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खर तर प्रसाद सवारे सरांनी उल्लेख केला की साहिल शेख म्हटलं की मथुर परंतु रोमड या नावाने खरं तर त्याला ओळखलं जातं कारण इब्राहिम शेख खरं तर माकुली भिवंडी या नावाने आपण पाहिला. रोमन प्रत्येक वर्ष पळत होता बेगाचा बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. त्याच बैलाचे मालक खरं तर आमचे साहिल आहेत. साहिल इब्राहिम शेख त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आज काय बॅटिंग केली आहे बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव. 2 सलग 2 षटकार आल्यानंतर भाईजान यांना इशारा केला होता टायगर अभी जिंदा आहे. बिग हिट. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. हा बॉल देखील जाईल मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. नंतर निसार भाई शेख यांनी सांगितलं होतं की चिक्क्याला चालवा परंतु इथे सलग आता 2 षटकार आलेत आणि आता भाईजान सांगतात कहा था ना मैंने षटकार आलाय. सलगचा दुसरा षटकार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल 9 बॉलचा खेळ शिल्लक. 35 धाबाची गरज या मॅच मध्ये. 9 बॉल 35 धाबाची गरज. 3 बॉल वरती आपण पाहतोय जवळजवळ 15 धाबा इथे वसूल केल्यात कारण एक वाईट त्यानंतर एक दुहेरी त्यानंतर 2 सलग षटकार. सामना जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये सांगू शकत नाही की जिंकणार कोण. मैदानावरती तुम्ही पाहताय सलगचे 2 षटकार विशालच्या बॅटपूर झालेत. विशाल मैदानावरती मी म्हणेन 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय आणि संकटमोचक कामगिरी करतो या मॅच मध्ये त्यामुळे विशालची विशाल बॅटिंग आता तुम्हाला बाल बॅल. यॉर्करचा वापर करण्यात आलाय. भन्नाट वेग तुम्ही पाहताय. इथे घडले काय तर सिंगल धाव इथे बुटेले सरांचा इशारा परत पोहोचेल. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल बाली त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 40 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. 8 बॉल 34 धावाची गरज या मॅच मध्ये. 2 बॉल भरपूर महत्वाचे आहेत. दोन्ही बॉल वरती 2 मोठे फटके आले तर कमबॅक करेल टीम जय मल्हार इंगाव या मॅच मध्ये. परंतु इथून जर एखादा चेंडू डॉट आला एखादी विकेट भेटली तर पुन्हा एकदा शिरकाव करते टीम कुळगाव B+ हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पटवा 11 कुळगाव म्हटलं की जुबेर शेख एक जुनेजात खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. काम पायी खर तर क्रिकेट पासून थोडंसं वंचित आहेत परंतु नेहमी शुभेच्छा असतात. टीम कुळगाव संघासाठी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. वेगाने बॉल वरती पोहोचेल. अखेर सोहिलच्या माध्यमातून एक चांगला जेल टिपला आणि अखेर एक मोठा
लेफ्ट मोर द विकेट. हा फटका देखील फसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित डीप मधून बॉलवरती येतील. आय थिंक डीप मध्ये फैजल होते. चला फैजल म्हटलं की परीस जिथे जाईल तिथे सोनच होतं. चला चेक आपण करू. चला सेफ आहेत कारण पाय हवेमध्ये होता. फैजल म्हटलं की या टीमचा चालणार खेळाडू आहे पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा फैजलच्या हातातून झेल निसटला त्यावेळेस सामना देखील कुळगाव टीमने निसटला यात शंकाच नाहीये. त्यामुळे फैजलचा झेल भरपूर महत्वाचा असतो. तो पडतो घडतो परंतु संघाला खरं तर तो सावरतो. अजून या मॅच मध्ये आता 7 बॉल 34 धाबाची गरज. 6 बॉल चा खेळ आता शिल्लक आहे. 2 धाबा तिथे मिळतील त्यामुळे 32 धाबाची गरज आहे. 6 बॉल 32. अकीब रफ्तार का सौदागर म्हणून त्याची ओळख आहे. शिरगाव टीम आपला निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण रफ्तार पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलाय. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित डीप मधून पोहोचतील. अरबान एक सिंगल कबड्डी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे प्रचंड वेगाने एकपट जातील त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. 5 बॉल 30 धाबाची गरज या मॅच मध्ये. म्हणजे एक रन शॉट आहे का? 2 धाबा आहेत ना पंच. चला 2 धाबा आहेत. दोन धाबा आहेत. दोन आहेत ना. एक रन शॉट आहे. ओके 5 बॉल आणि 31 धाबाची गरज. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न. बॅटचा स्विंग जबरदस्त होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा त्यामुळे पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगली गोलंदाजी करतोय. 4 बॉल चा खेळ आता शिल्लक. फुलटॉस होता. बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षक जज करतोय. अरबाज बी कडून चूक घडतीये आणि अखेर कॅच ड्रॉप. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. हा फटका चांगला आहे आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकात. षटकातील काही बॉलचा खेळ आता शिल्लक. 2 बॉल आणि 25 धाबाची गरज. बॅटची कडा. सलमानला खेळाडू उपस्थित आणि अखेर अजून एक चांगला झेल तिथे टिपलाय त्यामुळे अजून एक धक्का लागतोय टीम इनगाव संघाला. फरंदाज बाद शेवटचा 1 बॉल शिल्लक.
शेवटचा बॉल आता शिल्लक होता, परंतु इथे सामना जिंकला टीम पतवा कुळगाव 11 बी प्लस या संघाने, त्यामुळे त्यांचं अभिनंदन. तर जय मल्हार रेनगाव टीम, तुम्ही चांगला खेळलात, तुमचंही कौतुक.